नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दुसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमाला आपणाला सुरुवात करायची आहे। अजून आपलं कॉलेज ऑफलाईन सुरू झालेलं नाही, म्हणून ऑनलाईन टीचिंगमध्ये आपण हे दुसरं सत्र सुरू करतो आहोत। यावर्षी तुमचा अभ्यासक्रम बदललेला आहे। आधीच्या सत्रातही बदललेला होता, या सत्रातही बदललेला आहे। नवीन अभ्यासक्रमातल्या कविता आणि धडे तुमच्या समोर आता येणार आहेत। त्यातल्या काही धडे आणि कविता मारेवाड सर शिकवतील, काही धडे आणि कविता मी शिकवणार आहे, काही पाठ आणि कविता मी शिकवणार आहे। त्यात आज मी तुम्हाला बी रघुनाथ या आपल्या परभणीच्याच कवीची कविता शिकवणार आहे। कवितेचं नाव आहे ते न तिने कधी ओळखिले। ते न तिने कधी ओळखिले। मित्रहो, बी रघुनाथांचं संपूर्ण नाव भगवान रघुनाथ कुलकर्णी असं आहे। त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1913 रोजी झाला, म्हणजे 2013 या दिवशी त्यांची शताब्दी पण होऊन गेली आणि 107 वर्ष झाली त्यांच्या जन्माला। आता त्यांचं मूळ गाव आपल्या परभणी जिल्ह्यात पूर्वी असलेलं आणि आता जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात गेलेलं सातोना नावाचं गाव, जे रेल्वे स्टेशन आपणाला औरंगाबादहून येताना लागतं, ते सातोना जे आहे ते बी रघुनाथांचं मूळ गाव। त्यांचा व्यवसाय जो होता, नोकरी जी होती, त्याला परभणीत लोककर्म खातं असं म्हणायचे, कारण निजामाचा कालखंड होता तो। त्याला नंतर आपण सार्वजनिक बांधकाम विभाग असं म्हणतो। ते पूर्वी लोककर्म खातं होतं। त्याच्यामध्ये त्यांची एक साधीशी नोकरी होती, तिथं ते नोकरी करायचे। त्यांचं निधन 7 सप्टेंबर 1953 साली झालं, म्हणजे त्यांच्या निधनालाही आता 60 वर्ष होऊन गेली, जवळजवळ 70 वर्ष होत आलेली आहेत। मित्रहो, बी रघुनाथांची जी कविता संग्रह आहेत, आलाप आणि विलाप हा त्यांचा पहिला कविता संग्रह 1941 साली प्रकाशित झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समग्र कविता एकत्रित करून पुन्हा नभाच्या लालकडा नावाचा त्यांच्या समग्र कवितांचा संग्रह प्रकाशित झाला आणि परभणीला झालेल्या 1995 सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बी रघुनाथांचं समग्र साहित्य 3 खंडामध्ये प्रकाशित झालेलं आहे। श्रीकांत उमरीकर आणि मी असं आम्हा दोघांनी मिळून ते संपादित केलेलं होतं। मित्रांनो, बी रघुनाथ नुसते कवी नव्हते, ते कथाकार होते, ते कादंबरीकार होते, ते निबंध लेखक होते। त्यांनी 4ही वाङ्मय प्रकारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केलं। त्यांचे 5 कथासंग्रह प्रकाशित आहेत। साकी हा त्यांचा पहिला कथासंग्रह 1945 साली प्रकाशित झाला आणि शेवटचा काळी राधा हा कवितासंग्रह 1956 साली प्रकाशित झाला, म्हणजे त्यांच्या निधनानंतर। साकी, फकीराची कांबळी, छागल, आकाश आणि काळी राधा असे 5 ते कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत। जवळजवळ 50 कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत। याशिवाय 7 कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत। ओ, हिरवे गुलाब, बाबू दडके, उत्पात, म्हणे लढाई संपली, जगाला कळले पाहिजे आणि आडगावचे चौधरी असे 7 कादंबऱ्या पण बी रघुनाथ यांनी लिहिलेल्या आहेत। तो कालखंड लक्षात घ्या, त्यांचं आयुष्य लक्षात घ्या। सातोण्यासारख्या खेड्यात जन्माला आले, हैदराबादला जाऊन नातेवाईकांच्याकडं मोठ्या दुर्भिक्ष परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं, तिथून परत येऊन परभणीला साधीशी नोकरी केली आणि अवघं 40 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं। परिस्थिती प्रतिकूल आहे, आर्थिक परिस्थिती प्रतिकूल आहे, सामाजिक परिस्थिती प्रतिकूल आहे, राजकीय परिस्थिती प्रतिकूल आहे, कारण निजामी राजवट आहे त्या काळामध्ये। सर्व प्रकारचं दमन आणि दडपण सुरू आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला भाषिक स्वातंत्र्य नाही। तुम्ही घराबाहेर पडलात की तुम्हाला उर्दू बोलणं कंपल्सरी आहे। शाळा कॉलेजेस सगळी उर्दूमधून आहेत, मराठीवर सारखी बंधनं आहेत। अशा परिस्थितीमध्ये, अशा काळामध्ये वयाच्या अवघ्या 40 वर्षामध्ये बी रघुनाथांनी 2 कविता संग्रह, 5 कथासंग्रह, 7 कादंबऱ्या आणि 1 लघुनिबंध संग्रह एवढं लेखन त्या काळात त्यांनी केलं, अवघ्या 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये, आणि विविध प्रकारचं लेखन केलं। त्या काळामध्ये बी रघुनाथांनी कथा लिहायला सुरुवात केल्या आणि गंगाधर गाडगिळांसारख्या नवकथाकारानं हे मान्य केलं की माझ्या आधी बी रघुनाथांनी नवीन कथा लिहायला सुरुवात केली। आकाश नावाची बी रघुनाथांची कथा गंगाधर गाडगिळ नेहमी उल्लेख करायचे की त्यांनी माणसाच्या मनाचं चित्रण पहिल्यांदा बी रघुनाथांनी केलं, म्हणजे माणसाची मानसिक आंदोलनं कथेमध्ये त्यांनी पहिल्यांदा चित्रित केली। अशा प्रकारचा सेरा, अशा प्रकारचा अभिप्राय नवकथाकार गंगाधर गाडगिळांसारख्यांनी दिला। त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, त्या कादंबऱ्यांच्यामधलं त्या काळातलं इथलं जे समाजजीवन होतं ते समाजजीवन चित्रण केलं। त्या समाजजीवनामध्ये
हिरवे गुलाबसारखी कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये इथल्या वेश्याजीवनाचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. त्या काळामध्ये ही मोठी अवघड गोष्ट होती. त्यासाठी त्यांच्यावर केस पण झालेली होती. आपल्या परभणीच्या उरसाचं त्या काळातलं फार सुंदर चित्रण त्यांच्या कथेमध्ये पाहायला मिळतं. बेगम सकीनासारख्या कथेमध्ये हिंदू, मुस्लिम, दलित, सवर्ण अशा संबंधावरची एक सुंदर कथा बी रघुनाथांनी बेगम सकीनासारखी लिहिली. याशिवाय बी रघुनाथांनी त्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांना खूप कमी आयुष्य मिळालं. म्हणजे 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं, 1948ला आपणाला स्वातंत्र्य मिळालं आणि 1953 साली बी रघुनाथांचं निधन झालेलं आहे. म्हणजे जेमतेम एक 5 वर्ष त्यांना स्वातंत्र्य पाहायला मिळालं. पण त्याचेही परिणाम आणि हे स्वातंत्र्य लोकांपर्यंत कसं गेलेलं नाही याचं चित्रण करणारी जनता लिंबे टाकडीसारखी कथा बी रघुनाथांनी लिहिली. आणि कथांमध्ये तर त्यांनी खूपच मजल मारलेली आहे. कविता काही फारशा नाहीत त्यांच्या, पण तरीही बी रघुनाथांनी विविध प्रकारच्या कविता लिहिलेल्या आहेत. सामाजिक स्वरूपाच्या कविता आहेत, राजकीय स्वरूपाच्या कविता आहेत आणि प्रेमजीवनाचं चित्रण करणाऱ्या, मानवी जीवनाचं चिंतन करणाऱ्या कविता पण बी रघुनाथांनी लिहिलेल्या आहेत. आज कुणाला गावेसारखी त्यांची कविता बी रघुनाथांनी महात्मा गांधींच्या निधनानंतर लिहिलेली आहे. की महात्मा गांधी गेल्यानंतर त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की आज कुणाला गावे. वेश स्वदेशी घोष सभातून देव देखणे भुललो पाहून वरवर चापरी शेंदूर त्याचा कसले स्तवन म्हणावे आज कुणाला गावे. बुद्ध युद्ध कल्पनात रमले शांतिदूत रक्तास भुकेले भूतदयेच्या स्तनी लागुनी कुठवर विष प्राशावे आज कुणाला गावे. संन्याशाच्या छातीत चोळी मुमुक्षू फिरतो गल्ली बोळी विविध रंगिया शुकाबकामध्ये नितळ कसे निवडावे आज कुणाला गावे. अशी एक प्रखर समाज वास्तव चित्रित करणारे आणि महात्मा गांधींना वेगळ्या प्रकारे आदरांजली अर्पण करणारी कविता बी रघुनाथांनी लिहिलेली आपणाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर शृंगारिक कविता पण त्यांनी लिहिली. उन्हात बसली नाहात ग दुपारचा एकांत मोकळा उघड्या आडोशात ग उन्हात बसली नाहात ग अशी एक शृंगारिक कविता पण त्यांनी लिहिली. पूर्वी मॅट्रिकच्या अभ्यासक्रमाला, आमच्या अभ्यासक्रमाला असलेली चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली ओसरिया ओसरीची आज ओस झाली कोनाड्यात दुमडून पडे घर कुल आज सत्य कळू येई दाटी मुठीतील अशी एक सुंदर लहान मुलांचं भावविश्व चित्रित करणारी कविता पण बी रघुनाथांनी लिहिली. पडली बघ झाकड चल घराकड अशी एक ग्रामीण जीवनावरची कविता पण त्यांनी लिहिली. या समद्या शिवारातुनी चिट्ट पाखरू नाही कुणी झाली ज्वारही बघ मुक्या वाणी घरकुलात मैना एकटीच कर निघायची तातड पडली बघ झाकड अशी ग्रामीण जीवनाचं चित्रण करणारी मराठवाड्यातल्या ग्रामीण बोलीतली कविता पण बी रघुनाथांनी लिहिली. मित्रांनो, बी रघुनाथ हे आपल्या परभणीचे होते. तुम्ही बी रघुनाथ स्मारक पाहिला असेल, बी रघुनाथ सभागृह पाहिलं असेल, परभणीत होणारा बी रघुनाथ महोत्सव तुम्हाला माहीत असेल. त्याच्यामुळं बी रघुनाथ हे आपल्या जिव्हाळ्याचा आस्थेचा प्रश्न आहे. सगळ्या महाराष्ट्रानं त्यांना स्वीकारलेलं आहे, पण ते आपल्या गावचे म्हणून आपणाला त्यांच्याविषयीचं अधिकचं प्रेम आपल्या मनामध्ये उफळून आल्याशिवाय राहत नाही. त्यांची ही जी कविता आहे तेन तिने कधी ओळखिले, ही मित्रांनो एका अर्थानं प्रेम कविता आहे. म्हटलं तर अपयशी ठरलेल्या प्रेमाची कविता आहे, म्हटलं तर प्रेमाच्या प्रवासाची कविता आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे द्रुपदामध्ये की दिले उशाला काळीज ठेवून स्पंदनात परी ते दुखले तेन तिने कधी ओळखिले. मी तर माझं काळीज काढून तिच्या उशाला ठेवलेलं होतं, पण तिनं त्याचं नुसतं उसच केलं आणि माझं काळीज दडपल्या गेलं. स्पंदनामध्ये ते दुखलं, पण तिला ते कधी कळालं नाही की मी माझं काळीज तिच्या उशाला काढून ठेवलेलं होतं. दिले उशाला काळीज ठेवून स्पंदनात पण ते दुखले तेन तिने कधी ओळखिले. तिला कधी ओळखताच आलं नाही. मित्रांनो, प्रेम ही अशी गोष्ट आहे की जी न सांगता कळाली पाहिजे असं प्रेम करणाऱ्याला वाटत असतं. ती सांगावी लागावी ही माणसावरची दुर्दैवी अवस्था आहे. तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आणि तुम्हाला हुरहुर लावणारा आणि तुमच्या अंगावर रोमांच उभे टाकणारा जगप्रसिद्ध शब्द आहे आय लव्ह यू. पण मित्रांनो, हा शब्द उच्चारण्याची ज्या माणसावर परिस्थिती येते तो माणूस अत्यंत दुर्दैवी. म्हणजे त्याला स्वतःहून सांगावं लागतं की मी तुझ्यावर प्रेम करतो, आय लव्ह यू. ही अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे. आपल्या मनातलं प्रेम समोरच्या माणसाला न सांगता कळालं तरच त्याला अर्थ आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो हे सांगावं लागणं याचा अर्थ समोरच्या माणसाला तुमचं प्रेम कळालेलं नाही. या कवितेमध्ये समोरच्या माणसाला प्रेम कळालं नाही म्हणून दुःख, खंत व्यक्त करणारं
आणि दिले उशाला काळीज ठेवून स्पंदनात परी ते दुखले तेन तिने कधी ओळखिले. अशी खंत तिला ओळखताच आलं नाही माझं मन, माझं काळीज आणि माझं प्रेम, अशी खंत व्यक्त करणारी ही कविता आहे. त्या प्रेमाचा प्रवास पुढं कवीने एकेका कडव्यामध्ये सांगितलेला आहे की पहिली भेट कधी झाली तिची, कुठून तिच्या माझ्या प्रेमाला सुरुवात झाली. तर कवी म्हणतो, हिरमुसलेली विहिरी काठी, विहिरीत पडल्या पोहऱ्यासाठी भेट प्रथमही. म्हणजे पहिली भेट कुठं झाली, तर विहिरीवर झाली. कशी झाली, तर तिचा पोहरा विहिरीत पडलेला होता आणि अतिशय दुःखी होऊन ती त्या विहिरीवर उभी होती आणि तितक्यात मी तिथं गेलो आणि तिला पोहरा काढण्यासाठी मदत केली. तिच्या संकटात धावून गेलो, तिचं दुःख कमी केलं. हिरमुसलेली विहिरी काठी, विहिरीत पडल्या पोहऱ्यासाठी भेट प्रथम ही, घटातून मग तिने हिसळवीत चालविले. म्हणजे मी तिला पहिल्यांदा तिला मदत करण्यासाठी म्हणून तिच्या जवळ गेलो, तिच्यावर प्रेम करायला लागलो, पण तिनं मात्र माझं प्रेम घटावर, म्हणजे जी घागर तिच्या काखेत घेतलेली होती त्या घागरेतलं पाणी जसं हिसळू लागलं तसं माझं प्रेम तिनं हिसळायला सुरुवात केली. घटातून मग तिने हिसळवीत चालविले. तिनं तर मला हिसळवीत चालवलं, फरफटत नेलं, पण माझं प्रेम काही तिला कळालं नाही. मी तिच्यासाठी पागल झालेलो होतो. पथात शोधित तिची पाऊले, ती कुठल्या रस्त्यानं गेली असेल त्याची पावलं मी शोधायचो, की या रस्त्यानं गेली असेल, या रस्त्यानं गेली असेल. जसा एखादा शिकारी जनावराची पावलं शोधत माग काढतो की शिकार कुणीकडे गेलेली आहे, तसं पथात शोधित तिची पाऊले फिरत राहिलो देव देवळे. या देवाकडे तर गेली नसेल, त्या देवळात दिवा लावायला तर गेली नसेल, अशा प्रकारची शंका व्यक्त करत पथात शोधित तिची पाऊले फिरत राहिलो देव देवळे. माग घेत कधी, कधी अशा प्रकारे तिचा माग घेत मी फिरलो, तिच्या मागं मी फिरलो. तर कधी, कधी मार्गावर पथदीपापरी मन जळले. तर कधी कधी रस्त्यावर उभं राहून रस्त्यावरच्या दिवा जसा जळतो तसं माझं मन जाळीत मी उभा राहिलो की ती या रस्त्यानं आता येईल आणि मला पाहायला मिळेल आणि तिची माझी भेट होईल. पथदिवा असा शब्द आलेला आहे. रस्त्यावरचा जो लाईट असतो त्या लाईटला, पूर्वी लाईट नव्हते, पूर्वी ते कंदील असायचे, ते कंदील लावले जायचे रात्री आणि ते जळायचे, त्याला पथदिवा, स्ट्रीट लाईट पथदिवा असं म्हणायचे. ते आता राहिलेले नाहीत. परभणीमध्ये ते जुन्या काळामध्ये होते जेव्हा लाईट नव्हते तेव्हा. त्या पथदिवे जसे जळतात तशा प्रकारे माझं काळीज जळत राहिलं. पथात शोधित तिची पाऊले फिरत राहिलो देव देवळे. माग घेत कधी, कधी मार्गावर पथदीपापरी मन जळले तेन तिने कधी ओळखले. माझं मन तिच्यासाठी त्या दिव्यासारखं जळत होतं, ते तिला कधीही ओळखता आलं नाही. पुढं कवी असं म्हणतो की आम्ल फळास्तव आसुसलेली तिची अडाणी वृत्ती न रुचली. काय तिला सारखी आंबट फळं खायला आवडायची. आंबट चिचा, आंबट आंबे, आंबट फळं, आम्ल फळं, आंबट फळं. आम्ल फळास्तव आसुसलेली, त्यासाठी ती अत्यंत उत्सुक असायची, आसुसलेली असायची. तिची अडाणी वृत्ती न रुचली, मला मात्र तिचं हे आवडायचं नाही. तिचं असं आंबट फळं खाणं मला आवडायचं नाही. मधुर फळांचे भाव धर्म रस. मग मी काय केलं की तिला मधुर फळांचे भाव, धर्म आणि रस तिचं दाखविले चाखविले. तिला मी हे दाखवण्याचा प्रयत्न केला, चाखवण्याचा प्रयत्न केला आणि तिला मात्र आंबटच आवडायचं, मला ते आवडायचं नाही. कदाचित आंबट आणि गोड या शब्दांच्या मधून तिचा खट्याळ स्वभाव आणि याचा नरम स्वभाव या दोन्हीचं सूचन कवीला करायचं असावं की तिला आंबटच सारखं आवडायचं आणि मला मात्र गोड आवडायचं. म्हणून भाव, धर्म, रस असा शब्द म्हटलेला आहे की मधुर फळांचे भाव, धर्म आणि रस. नुसता रस किंवा नुसती चव म्हटलेलं नाही, तर त्या मधुर फळांचा भाव काय असतो, त्याचा धर्म काय असतो आणि तो रस कसा असतो हे तिला चाखवण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीनं केला, पण तिला ते कधी कळालं नाही. कधी यात्रेच्या गर्दीमधून, आपला उरूस किंवा बाराशिवची यात्रा, कधी यात्रेच्या गर्दीमधून तिची टाकली वाट चुकवून. म्हणजे आपल्याकडं लक्ष वेधून घ्यायचं आणि आपल्या मागं तिला तिची वाट चुकवायला लावून आपल्याच मागं फिरवायचं. कधी यात्रेच्या गर्दीमधून तिची टाकली वाट चुकवून. बावरल्या हरणीस मनोगत स्पर्श जलातून कळविले. बावरलेल्या हरणीला त्या गर्दीमध्ये स्पर्श करून, तिच्या अंगाला अंग लावून, तिला खेटून, बावरल्या हरणीस मनोगत स्पर्श जलातून कळविले. मी तोंडानं न बोलता स्पर्शातून तिला माझं प्रेम सांगण्याचा प्रयत्न केला. बावरल्या हरणीस मनोगत स्पर्श जलातून कळविले.
ते न तिला कधी ना कळले. पण ते तिला कधी कळलं नाही. मला जे सांगायचं होतं ते तिला कधीच आकळीत झालं नाही. सामसुमल्या अपरात्रीतुनी टिचकविले हळू दार बाहेरून. सगळं घर सामसूम झाल्यावर माणसं झोपल्याच्या नंतर हळूच मी तिचं दार वाजवायचो. सामसुमल्या अपरात्रीतुनी टिचकविले हळू दार बाहेरून. बाहेरून हळू, इतरांना ऐकू जाणार नाही अशी टिचकी मारून टिचकविले हळू दार बाहेरून. होते जेव्हा परस्परांच्या पिसात पंछी शहारले. जेव्हा एकमेकांच्या पिसात पंखात पक्षी शहारलेले होते. माणसाचे पंख म्हणजे माणसाचे हात, आणि ते एकमेकांच्या पंखात पंख मिसळणं म्हणजे एकमेकांना मिठी घालणं, आलिंगन देणं. होते जेव्हा परस्परांच्या पिसात पंछी शहारले, तेनं तिने कधी ओळखले. तरीही तिला माझं प्रेम कळालं नाही, माझं प्रेम तिच्या लक्षात आलं नाही. आवड पाहून तिची फुलांची. हे मात्र एक चांगलं होतं की तिला फुलं आवडायची. आवड पाहून तिची फुलांची, फुलात यौवन सजवायाची. आपलं यौवन, आपलं तारुण्य फुलांमध्ये सजवायचं, सगळीकडं फुलं माळायची, हिची ती जी हौस होती ती हौस मला खूप आवडायची. आवड पाहून तिची फुलांची, फुलात यौवन सजवायाची. आज तिच्या वाटेवर अंतर, काट्यावरती अंथरले. आज शेवटी जेव्हा तिला माझं प्रेम कळालंच नाही, तेव्हा ठीक आहे, नाही कळालं तर नाही कळालं, पण आपण तिला प्रेम देतच राहू. तिला जरी आपलं प्रेम कळालं नाही तरी. आवड पाहून तिची फुलांची, फुलात यौवन सजवायाची. आज तिच्या वाटेवर अंतर, अंतर म्हणजे अंतःकरण, माझं मन. आज तिच्या वाटेवर अंतर, काठ्यावरती अंतरले. तिच्या रस्त्यात जे जे काही काटे असतील त्या त्या काट्यावर माझं अंतःकरण आथरून तिच्या रस्त्यातले काटे कमी करण्याचं आणि स्वतःला काटे टोचून घेण्याचं व्रत मी सुरू ठेवलं. आणि मी शेवटपर्यंत तिच्यावर प्रेम करत राहिलो, जे न कधी तिचं कळलं, जे कधीही तिला कळालं नाही. ते न तिने कधी ओळखिले, दिले उशाला काळीज ठेवून, स्पंदनात पण ते दुखले. ते न तिने कधी ओळखिले, ते न तिने कधी ओळखिले. असा नेहमीच तुमच्या अनुभवाला येणारा जो अनुभव आहे तोच अनुभव बी रघुनाथांनी आपल्या कवितेत मांडलेला आहे. मित्रांनो, भाषा जुनी आहे, जवळजवळ 100 वर्षापूर्वीची ही कविता आहे. त्याच्यामुळे 100 वर्षापूर्वी इथली माणसं जी भाषा वापरत होती आणि त्यातल्या त्यात कवितेसाठी जी भाषा वापरत होती ती जुनी भाषा असली तरी प्रेम हा विषय कायमच नवीन असतो. प्रेमातली प्रत्येक छटा कायमच नवीन असते. त्याच्यामुळं ही जुनी कविता असली तरी तिच्यामधला प्रेमाचा जो भाव आहे तो भाव मात्र कायमच आपणाला नवीन वाटत राहणार आहे. इथे ही कविता संपलेली आहे. मित्रांनो, पुढची कविता घेऊन मी तुम्हाला उद्या भेटतो. नमस्कार.